नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण मित्रांनो. महत्त्वाचे रोजचे चालू घडामोडी. मित्रांनो, रोजचे 20 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असतो. आपली कोणताही स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, एमपीसी, यूपीएससी, सरळ सेवा, आर्मी भरती, एसएससी, रेल्वे, कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रहो, आज तारीख आहे 10 एप्रिल आणि 10 एप्रिलचे महत्त्वाचे आपण प्रश्न सुरू करूया. त्या अगोदर आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकतो. कालचा प्रश्न होता, आर्टिमिस 2 मोहिमेत चंद्राच्या कक्षेत जाणारी पहिली महिला कोण? तर उत्तर होतं क्रिस्टिना कोच ही पहिली महिला आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, अलीकडेच आयोजित करण्यात आलेली वन हेल्थ समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे लिओन, फ्रान्स मध्ये ती आयोजित करण्यात आली होती. कुठे? लिओन, फ्रान्स. त्यासोबत काही परिषदा पाहूया आपण. जैवविद्या परिषद कोप 17 एरेवान, आर्मेनिया. हवामान बदल परिषद अंतल्या, तुर्की. एआय इम्पॅक्ट समिट 26 आपली नवी दिल्ली झाली. लोकशाही व निवडणूक परिषद भारत मंडपम, नवी दिल्ली. जागतिक बौद्ध परिषद दुसरी, नवी दिल्ली. शाश्वत विकास शिखर परिषद 25वी, नवी दिल्ली. ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्स दुसरी, गांधीनगर. इंडिया फ्रान्स डिफेन्स डायलॉग 6वा, बंगळूर. डॅम सेफ्टी कॉन्फरन्स IIST बंगळूर, लक्षात ठेवा. नेक्स्ट बायो आशिया. ठीक आहे. बायो आशिया 23वे, हैदराबाद. ओशियन सायन्स कॉन्फरन्स 34, गोवा. इंडिया स्टील समिट 26, उत्तर प्रदेश. आणि इतर महत्वाचे इव्हेंट, एशियन ऑलिम्पिक डायलॉग जर पाहायला गेलं ते भारतात झालेलं आहे, सगळ्यात पहिला पॉइंट. दुसरा आहे की एआय समिट 27 जिनिव्हा, बघा लक्षात ठेवा. 26वी भारतात झाली एआय समिट, 27 मध्ये जिनिव्हा आणि 28 मध्ये UAE मध्ये होणार आहे. 26 भारत, 27 जिनिव्हा आणि 28 संयुक्त अरब अमिराती, लक्षात ठेवा. पुढं दुसरा प्रश्न आपण पाहतोय, 8वा पोषण पंधरवडा 2026 कधी कधी साजरा करण्यात येत आहे? प्रश्न सुंदर विचारलाय, कधी साजरा करण्यात येतो? तर पाहायला गेलं तर उत्तर आहे 9 ते 23 एप्रिल दरम्यान राष्ट्रीय म्हणजे 8वा पोषण पंधरवडा साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ओके, आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. 8वा पोषण पंधरवडा 26 भारत सरकारच्या मिशन 2.0 अंतर्गत देशभरात 8वा पोषण काय मित्रांनो 8वा पोषण पंधरवडा साजरा केला जात आहे. कालावधी 9 ते 23 एप्रिल दरम्यान. राष्ट्रीय शुभारंभ 9 एप्रिल 26, स्थळ विज्ञान भवन. या वर्षाची थीम आहे आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षात मेंदूचा विकास जास्तीत जास्त करणे. मोहिमेचा उद्देश आहे 0 ते 6 वर्षातील मुलांचा सर्वांगीण विकास, मेंदूचा योग्य आणि जलद विकास सुनिश्चित करणे, योग्य पोषणाद्वारे शारीरिक मानसिक वाढ वाढवणे, संज्ञानात्मक ठीक आहे क्षमतांचा पायाभूत मजबूत करणे, माता आणि बाल आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि बालपणातील पहिली 6 वर्षे मेंदू विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या काळात योग्य पोषण, आरोग्य सेवा, काळजी मिळाल्यास मुलांचे भविष्य अधिक मजबूत होते. पुढे तिसरा प्रश्न. ठीक आहे, आपण पाहतोय तिसरा प्रश्न मित्र हो, इच्छा मृत्यूपत्राला कायदेशीर मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पाहायला गेलं भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. लिव्हिंग विल म्हणतो आपण त्याला मित्रांनो, की बाबा इच्छा मृत्यूपत्र, लक्षात ठेवा. ठीक आहे. कायदेशीर मान्यता देणारे पहिलं राज्य महाराष्ट्र. डिटेल पाहूया. महाराष्ट्रात इच्छा मृत्यूपत्राला मान्यता. महाराष्ट्र राज्याने दुर्धर आजाराने त्रस्त नागरिकांना रुग्णांना सन्मानाने जीवनाचा शेवट करण्याचा अधिकार देत इच्छा मृत्यूपत्र लिव्हिंग विल कायदेशीर मान्यता दिली आहे. ठीक आहे. यामुळे महाराष्ट्र हे असे करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महत्वाचा मुद्दा, इच्छा मृत्यू पत्र रुग्ण स्वतःच्या इच्छेनुसार उपचार थांबण्याबाबत पूर्व निर्णय नोंदवू शकतो. डिजिटल नोंदणी सुविधा. ठीक आहे. महा ULB पोर्टलवर नोंदणी. संरक्षक महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी. डिजिटल जतन, इच्छा मृत्यूपत्र सुरक्षितपणे ऑनलाईन संग्रहित केला जाईल. उद्दिष्ट, रुग्णांना सन्मान आणि मृत्यूचा अधिकार, अनावश्यक वैद्यकीय हस्तक्षेप टाळणे, कुटुंबियावरील मानसिक व आर्थिक ताण कमी करणे. भारतामध्ये निष्क्रिय इच्छा मृत्यूंना कॉमन केस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2018 या ऐतिहासिक निर्णयाद्वारे
मान्यता देण्यात आलेली आहे. 2018ची केस आहे, लक्षात ठेवा. त्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो. वी द पीपल ऑफ इंडिया है ना, डिकोडिंग अ नॅशनल सिम्बॉल्स, या हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर उत्तर पाहायला गेलं, उत्तर आहे टी.एम. कृष्ण यांनी लिहिलेलं आहे. पुढे पाचवा प्रश्न पाहतोय, पायल नाग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न खूप छान विचारलाय पायल नाग. तर उत्तर आहे तिरंदाजीशी संबंधित आहे पायल नाग. ठीक आहे, तिरंदाजीशी संबंधित असणारी ही महिला आहे. ठीक आहे. हा, आपण डिटेल पाहूया. पायल नाग प्रेरणादायी यशोगाथा. पायल नाग अलीकडे चर्चेत आलेल्या भारतीय खेळाडू तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. मुख्य माहिती, खेळ तिरंदाजी, देश भारत, राज्य ओडिसा, वय 18 वर्ष तिचं. पायल नाग या दोन्ही हात व पाय नसताना तिरंदाजी चॅम्पियन बनणाऱ्या जगातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. त्यांनी एप्रिल 26 मध्ये बँकॉक येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेत सुवर्ण पदक जिंकले. लक्षात ठेवा, बँकॉक झालेल्या जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेत सुवर्ण पदक. अंतिम फेरीत त्यांनी आपल्या आदर्श शीतल देवी जागतिक क्रमांक 1 नंबर यांना 139-36 गुणांनी पराभूत केले. प्रेरणादायी संदेश, पायल नाग ही कहाणी ही जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी सर्व अडचणी मात करून जगभरात भारताचा झेंडा उंचवलाय. मित्रांनो, दोन हात दोन पाय नसताना सुद्धा इतकं आपण करू शकतो. तर मला वाटतं सहज आज मी करंट अफेअरच्या ऐवजी बोलतोय. आपल्याला सर्व आहे, आपण खूप काही करू शकतो. ओके, पायल नाग सल्यूट आहे आपल्या देशासाठी. पुढे सहावा प्रश्न, भारतात अंधत्व प्रतिबंध सप्ताह कधी पाळला जातो? तर उत्तर आहे 1 ते 7 एप्रिल दरम्यान तो पाळला जातो. कधी? 1 ते 7 एप्रिल दरम्यान, लक्षात असावं. ओके. पुढचा प्रश्न सातवा, विक्रम आदित्य वैद्यक घड्याळ कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे वाराणसी, काशी विश्वनाथ धाम येथे स्थापित करण्यात आले आहे. आपण डिटेल पाहूया. सॉरी, पुढे आपण पाहतोय आठवा प्रश्न. ठीक आहे, ISSF विश्वचषक 2026 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात सुवर्ण पदक कोणत्या जोडीने जिंकले आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर पलक नेलावेल्ली मुकेश यांनी जिंकलेलं आहे. नववा प्रश्न, प्रधानमंत्री मृदा योजना कधी सुरू करण्यात आली आहे? आता प्रधानमंत्री मृदा योजना पाहायला गेलं कधी सुरू करण्यात आली, तर 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. आणि टोटल या मृदा योजनेला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मित्रांनो, खूप पॉइंट महत्वाचा आहे, 11 वर्ष सध्या पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. प्रधानमंत्री मृदा योजना संपूर्ण माहिती, भारत सरकारची प्रधानमंत्री मृदा योजना ही सूक्ष्म व लघु उद्योगांना आर्थिक मदत देणारी महत्वाची योजना आहे. 100% पेपरला येणारा प्रश्न. 8 एप्रिल 15 रोजी 11 वर्ष पूर्ण. महत्वाची माहिती, एकूण कर्ज वितरण 40.7 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक. महिला लाभार्थी सुमारे 60% कर्ज महिलांना. SC ST OBC लाभार्थी 45 ते 50% कर्ज. राज्य न्याय कर्ज वितरण सर्वात जास्त UP ला आहे 58,111 कोटी. 2 नंबर बिहार आहे 64 कोटी. आणि महाराष्ट्राला 50,762 कोटी रुपये आतापर्यंत कर्ज देण्यात आलेले आहे. छोटे व्यवसाय, स्टार्टअप उद्योजकांना कॉल टेरल फ्री कर्ज देणे, रोजगार निर्मिती वाढवणे, ग्रामीण आणि शहरी भागात आर्थिक विकास घडवून आणणे, या मागचा तो उद्देश आहे. पुढे 10वा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो? तो उत्तर आहे मित्रांनो याचं इजिप्त देशासोबत तो साजरा युद्ध अभ्यास सुरू होत आहे. ठीक आहे. पुढं 11वा प्रश्न, देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून कोणत्या जिल्ह्याची निवड झालेली आहे? तर उत्तर पाहायला गेलं सिपाही जला हा जिल्हा सर्वोत्तम जिल्हा म्हणून पंचायत म्हणून घोषित करण्यात आला आहे. 12वा, एप्रिल 26 मध्ये बँकॉक येथे झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत क्वाड्रुपल एम्प्युटी तिरंदाज म्हणून सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहिती आहे, पायल नाग आहे. ठीक आहे. ओके, पायल नाग. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 13वा, S&P ग्लोबल CSA 25 मध्ये सर्वोच्च मानांकन मिळवणारी भारतीय बँक कोणती आहे? तर उत्तर आहे एस बँक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 14वा, अमरावती क्वांटम व्हॅली उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
ऑब्विसली आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. पुढं 15वा प्रश्न, पॉवर ग्रिडचे नवीन CMD म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे बुर्रा वसमी राम मोहन यांची नियुक्ती झाली आहे. 16वा, पंजाबने जात आधारित सर्वेक्षण कधी सुरू केले आहे? तर उत्तर आहे 1 एप्रिल 26 रोजी सुरू केले आहे. 17वा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष स्पर्धा कुठे होत आहे? तर उत्तर आहे राजगीर मध्ये होत आहे. 18वा प्रश्न, INS आरिधमन ही कोणत्या प्रकारची पाणबुडी आहे? तर उत्तर आहे अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहे. 19वा प्रश्न, चेतक स्क्रीन अवॉर्ड 26 सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? तर उत्तर आहे रणवीर सिंग आहे, लक्षात असू दे. 20वा प्रश्न, इस्रोचे मिशन मित्र कोठे सुरू झाले? तर उत्तर आहे लेह लडाख मध्ये सुरू झाले आहे. आणि सर्वांसाठी आपल्यासाठी आजचा प्रश्न, मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले AI स्किल सेंटर कोठे सुरू केले? बंगळूर, चंदीगड विद्यापीठ, मुंबई, दिल्ली. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे, उत्तर काय असणार आहे. आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.